नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यत्वे ज्या वॅकन्सी पेंडिंग आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत। त्यामध्ये महाजन कोड टेक्निशियन 3 ITI बेसवरची वॅकन्सी आहे, म्हणजे महानिर्मितीमध्ये। त्यानंतर BMC वॅकन्सीज आहे त्यासुद्धा पेंडिंग आहे, त्या अपेक्षित आहे लवकरच। त्यानंतर ऑपरेटरची वॅकन्सी म्हणजे उपकेंद्र सहाय्यक महावितरण याच्या वॅकन्सीसाठी विद्यार्थी मित्र मागच्या 2 वर्षापासून वाट बघत आहे। तर त्यामध्ये सुद्धा थोडंसं अपडेट आहे। महावितरणमध्ये ज्या सीनियर पोस्ट आहे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, तर त्याकरता वॅकन्सी अपेक्षित आहे आणि ते सुद्धा इलेक्शनच्या आधी अशी एक प्राथमिक माहिती आपल्याला मिळते आहे। त्यामध्ये सगळ्यात पहिलं आपण सीनियर पोस्टपासून सुरू करू। महावितरणमध्ये जे काही ब्लॉक जो काढलेला होता वॅकन्सीचा किंवा जे काही वॅकन्सी काढण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये डिप्लोमा बेस वॅकन्सी, जेईची वॅकन्सी, डिग्री बेस इलेक्ट्रिकल सिव्हिल वगैरे, आणि त्यानंतर विद्युत सहायक वगैरे आणि अकाउंट असिस्टंट वगैरे BCom बेस जे वॅकन्सी असतात ते। तर त्यामधल्या ज्या परीक्षा आहेत त्या अजूनही पेंडिंग आहेत। महापारेषण महावितरणच्या दोन्ही परीक्षा पेंडिंग आहे। इलेक्शनच्या आधी एक्झाम होणे अपेक्षित आहे, परंतु कन्फर्म सांगता येत नाही, ते थोडं लेटसुद्धा करू शकतात। परंतु महापारेषण तरी थोडं लवकर व्हावं अशी अपेक्षा आहे किंवा अशी आशा आहे विद्यार्थी मित्रांना आपल्यालासुद्धा। तर त्यामध्ये बघा मित्रांनो, महावितरणमध्ये डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणजे सीनियर पोस्ट आहे। त्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर 3 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष किंवा 9 वर्ष अशा एक्सपिरियन्स बेसिसवर जे ऑलरेडी डिपार्टमेंटमध्ये आहे किंवा डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स आहे ज्यांचं डिग्री झालेलं आहे ते या पोस्टसाठी एलिजिबल असतात। त्यामध्ये DYसाठी साधारण 3 वर्ष एक्सपिरियन्स लागतो AEचा, ठीक आहे। आफ्टर ग्रॅज्युएशन म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतरचा एक्सपिरियन्स कन्सिडर केला जातो त्यामध्ये। आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी साधारण 9 वर्ष आणि ॲडिशनल एक्झिक्युटिव्हसाठी 7 वर्ष असं अनुभवाचा तो एक क्रायटेरिया असतो। तर त्यामध्ये ती वॅकन्सी इलेक्शनच्या आधी येणे अपेक्षित आहे, कारण काही सोर्सेसकडून माहिती मिळालेली आहे की ती वॅकन्सी येऊ शकते इलेक्शनच्या आधी, म्हणजे या महिन्यामध्ये किंवा पुढल्या महिन्यामध्ये ती वॅकन्सी अपेक्षित आहे। तर त्यामध्ये आपल्याला थोडंफार आता एक चान्स निर्माण झाला, एक संधी निर्माण झालेली आहे की ऑपरेटरसाठी म्हणजे विद्युत सहाय्यकसाठी इथे ITI बेसवर इलेक्ट्रिशियन बेसवर जी वॅकन्सी असते इलेक्ट्रिशियन मारवून बेसवर, तर उपकेंद्र सहाय्यक ऑपरेटर ज्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, तर या पोस्ट निघण्याची शक्यता आहे। वॅकन्सी खूप जास्त राहणार नाही, थोडी कमीच राहील, परंतु वॅकन्सीची शक्यता निर्माण झाली आहे। याआधी शक्यतासुद्धा कमी होती, कारण की ऑलरेडी यांनी खूप मोठ्या प्रमाणात वॅकन्सी दिलेली आहे महावितरणने, परंतु त्यामध्ये उपकेंद्र सहाय्यकची वॅकन्सी त्यांनी दिलेली नव्हती। परंतु आता ज्या सीनियर पोस्ट येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे अशी एक न्यूज आहे, त्यामध्ये ते उपकेंद्र सहाय्यकसुद्धा इन्क्लूड करू शकतात। त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही थोडं प्लॅनिंग करायला काही हरकत नाही। परंतु माझी विनंती आहे मित्रांनो, या ज्या वॅकन्सी असतात आता मी जे तुम्हाला सांगणार आहे महाजन कोड वगैरे, टेक्निशियन 3 वगैरे, तर या कन्फर्म नसतात। त्यामध्ये त्यांना जर वाटलं तर ते आता काढतात किंवा 1 वर्षांनी काढतील, 6 महिन्यांनी काढतील। त्यामुळे तुम्ही त्यावर टोटली डिपेंड राहू नका। तुमचा जॉब सुरू असेल, कुठे प्रायव्हेट जॉब असेल किंवा आणखी अप्रेंटिस असेल, आउटसोर्सिंग असेल, तुम्ही काम करत असाल, बरेचसे विद्यार्थी तिथे रिझाईन करतात, असं करू नका। तुमचं जे जॉब आहे ते सुरू ठेवायचं, वॅकन्सी आल्यानंतरच ह्या स्टेप्स घ्यायच्या, रिझाईन करायचं किंवा सुट्टी घ्यायची वगैरे, त्याआधी कुठल्याच प्रकारची स्टेप्स घेऊ नका, ठीक आहे। बाकी तुम्ही जर आता सध्या कुठल्याच प्रकारचा जॉब नसेल तर जॉबसुद्धा तुम्ही प्रायव्हेटमध्ये बघू शकता। जेव्हा वॅकन्सी येईल किंवा त्याच्यानंतर तुम्ही अभ्यास तुम्ही आता सुरू करा, परंतु हातात तुमचा एखादा जॉब असेल तर जॉब सोडून प्रिपरेशनच्या मागे लागू नका, कारण वॅकन्सीचं काही खरं नसते, आता येईल किंवा 6 महिने लागेल किंवा वर्षभरसुद्धा लागू शकतो, किंवा मग ती प्रोसेससुद्धा खूप डिले होते। ऑपरेटरसाठी वॅकन्सीची शक्यता निर्माण झालेली आहे, महावितरण ऑपरेटर, ठीक आहे। त्याच्यामुळे शक्यता आहे आणि त्यामध्ये अप्रेंटिस वगैरे कंपल्सरी राहते ऑपरेटरला। महावितरणचं तुम्हाला अप्रेंटिस लागेल, ठीक आहे। जे विद्यार्थी त्यांच्या झालेला अप्रेंटिस त्यांच्यासाठी चांगली संधी निर्माण होऊ शकते इथे ITI बेसवर इलेक्ट्रिशियन वायरमन बेसवर, ठीक आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, महाजन कोड टेक्निशियन 3, महाजन कोड टेक्निशियन 3चं अतिशय महत्त्वाचं अपडेट आपल्याकडे आहे। त्यामध्ये जी काही माहिती मिळते आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, परंतु विद्यार्थी मित्रांचे प्रश्न परत येतात। तर ऑक्टोबरमध्ये म्हणजे इलेक्शनच्या आधी तीसुद्धा वॅकन्सी अपेक्षित आहे। 800+ वॅकन्सी इथे त्यांनी सांगण्यात आलेलं होतं जे काही पेपरचं कटआउट आहे त्यामध्ये। परंतु एका विद्यार्थ्यांनी जेव्हा RTIसाठी तिथे अप्लाय केलं तर RTIच्या थ्रू अशी माहिती मिळाली की साधारण 2500+ वॅकन्सी तिथे आहेत, कमीत कमी 2500+ वॅकन्सी आहे टेक्निशियन 3च्या, ठीक आहे, महाजनकोमध्ये। त्यामध्ये विविध ट्रेड्स अलाउड असतात, त्यामध्ये तुमचं इलेक्ट्रिशियन, वायरमन किंवा मेकॅनिकलचे ट्रेड, इलेक्ट्रॉनिकचे ट्रेड, कॉम्प्युटर रिलेटेड ट्रेड इथे अलाउड असतात। त्यामुळे बरेचसे ट्रेडला इथे तुम्ही प्रिपरेशन करू शकता। यामध्ये नॉन टेक्निकलचं सिलेबस राहतात, टेक्निकल इथे राहत नाही, अजूनपर्यंत टेक्निकल नव्हतं, आता टेक्निकल इन्क्लूडसुद्धा करू शकतात। परंतु आपल्याकडे माहितीनुसार त्यामध्ये महाजन कोड टेक्निशियन 3 मध्ये साधारण ॲप्टिट्यूड रिझनिंग आणि रिझनिंगमध्ये वर्बल, नॉन वर्बल, ठीक आहे। तर फक्त 75 मार्काचा पेपर असतो, 75 प्रश्न असतात। त्या रिलेटेड आपला कोर्ससुद्धा आहे महाजन कोड टेक्निशियन 3 बॅच म्हणून बरेचसे विद्यार्थ्यांनी जॉईन केलेला आहे। तुम्हाला जर आतापासून तयारी सुरू करायची असेल महाजन कोड टेक्निशियन 3 तर अतिशय उत्तम संधी आहे, आता सुरू करा। आणि त्यानुसार आपले जे लेक्चर्स आहेत ते रिझनिंगवर, नॉन वर्बल, वर्बल दोन्ही याच्यावर आहे।
आणि प्लस ॲप्टिट्यूड किंवा म्हणजे अंकगणितचे सुद्धा तिथे लेक्चर्स अवेलेबल आहेत. टेक्निकल नाही आहे, त्याच्यामुळे आपण टेक्निकल इथे घेतलेलं नाही आहे. नॉन टेक्निकलचं सगळं सिलेबस 50+ लेक्चर आपण सध्या टाकून ठेवलेले आहेत आणि बाकीचे आणखी तिथे ॲड होणार आहेत. ठीक आहे. आपला ॲप आहे इंजिनियर अमोल ॲप, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. त्यामध्ये टेस्ट सिरीज किंवा ITI बी डिप्लोमासाठी टेस्ट सिरीज आणि कोर्सेस अवेलेबल आहे. त्यामध्ये आपण महाजन कोड टेक्निशियन 3चा थिअरॉटिकल म्हणजे थिअरीचा कोर्स आपण इथे घेतलेला आहे, तर तो तुम्ही इथे त्याचा परचेस करू शकता. त्यानंतर BMC सुद्धा स्ट्रॉंगली एक्सपेक्टेड आहे मित्रांनो. सप्टेंबर ऑक्टोबरमध्येच एक्सपेक्टेड जे काय आपण माहिती घेत असतो त्यानुसार असं माहिती मिळाली होती की सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये ती कधीही जाहिरात येऊ शकते. तुमचे खूप जास्त प्रश्न असतात म्हणून मला वरचेवर परत त्यावर विषयावर बोलावं लागते. ठीक आहे. तर BMCची ॲड कन्फर्म आहे आणि मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिलसाठी अतिशय उत्तम संधी आहे. डिप्लोमा डिग्रीसाठी तुम्ही तयारीमध्ये राहा. त्याचे रिलेटेड आपले भरपूर व्हिडिओज आहेत, तुम्ही चेक करू शकता. आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्चमध्ये गेले की BMC इंजिनियर अमोल किंवा इंजिनियर अमोल BMC असं टाकलं तरी तुम्हाला येऊन जाते. ठीक आहे. त्याच्या रिलेटेड अभ्यास सुरू ठेवा. यावर्षी एक्झाम होणं त्याची शक्यता कमी आहे. पुढच्या वर्षी एक्झाम होईल. ज्या आता ॲड येणार आहे नवीन त्याची एक्झाम पुढच्या वर्षी. तर या रिलेटेड एक छोटंसं अपडेट आपल्याकडे होतं, त्यामुळे तुमच्यापर्यंत ते पोहोचणं आवश्यक होतं. बाकी तुमचा जॉब सुरू असेल तर जॉब सुरू ठेवा आणि वॅकन्सी आल्यानंतर, ॲड आल्यानंतर तुम्ही ते जे जॉब सोडणे किंवा काय तुमचा अभ्यासाचं प्रिपरेशन करा, परंतु आतापासून अभ्यास तुमचा सुरू ठेवा. तर आशा करतो की बऱ्यापैकी एक चांगली न्यूज द्यायचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना सुद्धा ही माहिती मिळेल आणि ते सुद्धा तयारीला लागतील. आणि आपल्या चॅनलला इंजिनियर अमोल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत आपण पोहोचवत असतो ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.